33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर होमगार्ड अशोक याईस यांना पिंपळनेर पोलीस ठाण्यात भावपूर्ण निरोप। होमगार्ड दलात सलग 33 वर्ष प्रामाणिक सेवा बजावून निवृत्त झालेले अशोक पंडित याईस यांचा निरोप समारंभ पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे उत्साहात पार पडला। पिंपळनेर पोलीस दलाच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्ड पथकातील याईस यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला। या प्रसंगी एपीआय किरण बर्गे, पीएसआय विजय चौरे, पीएसआय भूषण शेवाडे, पीएसआय संदीप संसारे, प्रभारी अधिकारी संतोष खैरनार, संभाजी अहिरराव, एडएम जी देवरे, पलटण नायक अरुण जिरे, विनोद गुरव यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते। पिंपळनेर पोलीस ठाण्याअंतर्गत सध्या 89 पुरुष 12 महिला होमगार्ड 24 तास आपली ड्युटी बजावत असून याईस यांच्या निवृत्तीनिमित्त राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे। बरोबर सेवा केली असे सर्व त्यांच्या बरोबर सेवा देणारे कर्मचारी वृंद, खरं म्हणजे होमगार्ड मधला म्हणजे त्याला जिथं नाही कोणी तिथं आम्ही अशी जी उक्ती लागू पडते ती त्यांना, म्हणजे जिथं कमी तिथं आम्ही, म्हणजे जिथं दंगल झाली तिथं होमगार्ड, जिथं बंदोबस्त लागला तिथं होमगार्ड, ते जिथं जिथं गरज भासेल प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी त्यांना बोलवलं जातं आणि अगदी इमाने इक्बाल असं त्यांचं ते काम असतं। ज्या ठिकाणी त्यांना बंदोबस्त किंवा दिला जातो किंवा जे काम दिलं जातं ते प्रामाणिकपणे ते पार पाडत असतात। अशा 33 वर्ष सेवा देऊन आताच त्यांनी निवृत्ती स्वीकारलेली आहे आणि आता निवृत्तीच्या काळामध्ये ते ही सेवा देत असताना त्यांचं नाभिक काम सुद्धा ते करत होते। त्यांचं दुकान, सलूनचं दुकान सुद्धा आहे, त्या ठिकाणी सुद्धा ते सेवा देत होते। आणि अशा या परिस्थितीमध्ये या लोकांना ज्या ज्या वेळेस आनंदाचा क्षण असतो त्या त्यावेळेस त्यांना ड्युटी असतात। म्हणजे दिवाळी आली, दसरा आला, गणपती आला, त्यावेळेस त्यांना घर सोडून, म्हणजे घरी आनंदाचे सण असतात आणि घर सोडून त्यांना ड्युट्या कराव्या लागतात। अशा परिस्थितीत त्यांनी ते सगळं पार पाडलेलं आहे। त्यांना येणारं उर्वरित आयुष्य हे निरोगी, निरामय आणि कुटुंबासोबत आनंददायी जावं हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो।